म्हणजेच ते तुम्हाला दाखवायला की या थीम्स कशा काम करतात. तर हा तुमचा आत्ता राज्यसेवेचा झालेला 2025चा पेपर आहे. आता या पेपरमध्ये तुमचा पहिलाच हे बघा निबंध जो आलेला, महिलांची पूर्ण थीम शिकवलेली, अख्खा निबंध त्याच्यावर आला. आता पहिले समजून घ्या, पेपरला जर जुन्या पॅटर्न टाईप एसे आले असते जे 2012-13च्या, तर स्ट्रेट फॉरवर्ड एसे होते, तुम्हाला काही लिहिलं तरी चालू शकत होतं. पण आता ते चालणार नाही, कारण निबंध कसे आलेत बघा, रिझनिंग बेस्ड आहेत. निबंध काय म्हणतोय बघा की टू इलिमिनेट द सेकंडरी स्टेटस ऑफ विमेन इन सोसायटी इट इज इसेन्शियल टू चेंज देअर माइंडसेट. सो स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान नाहीसे होण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. आणि तुम्हाला एकदम टू द पॉइंट लिहिता आला पाहिजे जे निबंधात विचारलं आहे. आता इथं तुम्हाला पुरुष स्त्रियांना काय समजतात, सरकारने काय कायदे केले पाहिजे, स्त्रिया सशक्तीकरण, काही निबंधात घेणं देणं नाही. तुम्हाला फक्त लिहायचे महिलांनी स्वतःची मानसिकता बदलली तर सशक्तीकरण कसं होईल. मग आता तुम्हाला ह्या निबंधाचं स्ट्रक्चरिंग पूर्ण मी क्लासमध्ये निबंध शिकवलेला की जेंडर इश्यू 7-8 तास सगळा डेटा तिथला कलेक्ट करायचा आहे आणि अख्खा निबंध तुम्हाला लिहायचा आहे. आता ह्या निबंधाचं तुम्हाला मग थोडं जेव्हा तुम्ही डेटा सारखा ऐकचाल निबंधाचे लेक्चर आपले पूर्ण होतील ना, तुम्हाला कळतं आणि काही युनिक गोष्टी निबंधात लिहायला शिकायच्या, तिथं भयानक मार्क मिळतात. आता हा जो निबंध आहे ना, त्याच्या रिलेटेड मी एक स्टोरी क्लासमध्ये सांगितलेली नीतिशास्त्राच्या. एक फ्रेडरिक निशे म्हणून एक थिंकर होता, त्याची मी एक स्टोरी सांगितली. आणि ती स्टोरी काय होती, त्या निशे जो थिंकर होता त्याची, की म्हणजे त्यांनी एक हे सांगितलेला, एक कॉन्सेप्ट सांगितलेला, आणि मी त्याच्यावर एक रील पण बनवली आहे माझ्या इंस्टाग्राम यूट्यूब पेजवर. तर तो काय म्हणला की एखाद्या गुलामाचं सगळ्यात मोठं स्वातंत्र्य काय असेल. जर एखादा कोणी गुलाम आहे तर त्याला सगळ्यात आवडीची गोष्ट काय असणार आहे, एखाद्या गुलाम सगळ्यात मोठं स्वप्न काय असेल. गुलामीतून मुक्ती होणे. आता फ्रेडरिक निशे काय म्हणलेलं याच्यावर, की कुठल्याही गुलामाचं स्वप्न हे नसतं की गुलामीतून मुक्ती व्हावं, स्वातंत्र्य मिळावं. प्रत्येक गुलामाचं हे स्वप्न असतं की मला एक गुलाम मिळावा. डीप तत्वज्ञान आहे याच्या मागं. थोडक्यात त्याला काय म्हणायचं होतं, तो कन्सेप्ट तुम्ही इथं लिंक करायचा. मी हेच उदाहरण सांगितलेलं क्लासमध्ये पोरांना इझिली समजायला, की प्रत्येक गुलामचं स्वप्न तो काय मला गुलामीतून मुक्त होणे नाही, मला गुलाम मिळले पाहिजेत. माझ्यावर जसा गुलामीत अत्याचार झाला मला दुसऱ्यावर करायचा आहे. बेसिकली एखाद्या सुनेला जिचं प्रचंड शोषण झालंय, सासूकडून छळ झालाय, त्या सुनेचं स्वप्न काय पाहिजे मग तुमच्या म्हणण्यानुसार, की मी जेव्हा सासू होईन मी माझ्या सुनेला सगळं स्वातंत्र्य देईन, सगळं व्यवस्थित ठेवेन, जे कधी मला मिळालं नाही. जसं मला बाहेर कुठं जाता नाही आलं, माझ्या मर्जीने कपडे घालता नाहीत आले, माझ्या मर्जीने संसार करता नाही आला, कुठले निर्णय घेता नाहीत आले, मी माझ्या सुनेला सगळं स्वातंत्र्य देईन. पण जेव्हा ती सून सासू होती ना, तिचं स्वप्न असतं आता माझ्या सुनेला मी तशीच वागणार जसं मला वागवलं गेलं, सेम नियम मी नाहीत का काढले दिवस तसेच, तुला काय होतंय. सो पॉइंट हा जो निशेचा होता ना, हाच तिथं तुम्हाला लिहायचा आहे. निशे असं म्हणला, त्याचं उदाहरण आहे सासू सुनेचं, आणि हे उदाहरण दर्शवतं की जर स्त्रियांना स्वतःचे दुय्यम स्थान हटवायचे असेल, पहिले स्त्रियांनी आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे. सासू झाल्यावर सुनेला नीट वागवा, सशक्तीकरण पाहिजे असेल तर. मग एखाद्या सुनेला नोकरी करून दिली नाही तिच्या सासूनी, म्हणून ही सासू झाल्यावर सुनेला नोकरी करून नाही देणार. बाई तुला करून दिलं नाही ना, तुझं काम आहे तू दुसऱ्यांना नोकरी करून दे, तुझ्या सुनेला नोकरी करून दे. आणि सेम मग हाच इश्यूज आहे, फक्त मानसिकता बदलली, त्याच्यावरच निबंध लिहिता आला पाहिजे, तर तुम्हाला निबंधात मार्क मिळतील, अदरवाईज मार्क मिळणार नाहीत. ओके, सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आणि अख्खा मी निबंध याच्यात बरेच टॉपिक शिकवलेले, तेवढे फिल्टर करायचे. मग असं काहीतरी स्टोरीनी त्या निबंधाचं इंट्रोडक्शन तुम्हाला करता आलं पाहिजे. अशी स्टोरी वाचली ना तत्वज्ञानाच्या अँगलनी लिहिलेली, तुफान तिथंच तो 20-25 मार्क ऍड करतोय बघा. तुम्हाला ते निबंध नीटच कळालाय. मग पुढे निबंधात जिस्ट लिहायची असते, की निबंधात पूर्ण तुम्ही पुढे काय काय लिहिलेलं आहे, म्हणजे पूर्ण स्ट्रक्चरिंग नीट जमलं पाहिजे, की तुम्ही थॉट कसे नीट लाईन बाय लाईन रिप्रेझेंट करता. मग जिस्ट कशी लिहायची मी नंतर शिकवेन, पण मग आता पुढं मेन बॉडीत तुम्ही काय लिहिला पाहिजे, पहिल्यांदा निबंधाचं डिकोडिंग ते नीट करता आलं पाहिजे, की स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान नाहीसे होण्यासाठी. ह्यात एक इम्प्लिसिट आर्ग्युमेंट आहे जी पहिल्यांदा तुम्ही ऍड्रेस केली पाहिजे. निबंधात पुढचे 100 शब्द आता तुमचे त्याच्यावर पाहिजे. काय एक आर्ग्युमेंट आहे, स्त्रियांना दुय्यम स्थान आहे. मग स्त्रियांना खरोखर दुय्यम स्थान आहे का, त्याच्यावर 100 शब्द लिहा.
मग कसं दुय्यम स्थान आहे त्याचे वेगवेगळे अँगल चेक करायचे. बायोलॉजिकली कसं दुय्यम स्थान आहे, त्याचा एक मल्टी डायमेन्शनलिटीचा एक चार्ट आहे जो मी तुम्हाला क्लासमध्ये शिकवेन. आणि दर अँगलवर महिलांचं स्थान बघायचं. राजकारणात दुय्यम स्थान, अर्थकारणात दुय्यम स्थान, समाजात कसं दुय्यम स्थान आहे, शिक्षणात कसं मुलाला शिकवलं जातं, बऱ्याच वेळा मुलीला कमी शिकवलं जातं. तर दर ठिकाणी कसं दुय्यम स्थान आहे हे दाखवून द्या. ओके, सो तो पाठ की स्त्रियांचे समाज दुय्यम स्थान नाही सेवण्यासाठी. मग आता पहिल्यांदा तुम्ही काय लिहिलं, दुय्यम स्थान आहे. आणि मग आता त्यांचं म्हणणं काय आहे की दुय्यम स्थान हटवून काय करायचंय, महिला सशक्तीकरण ऑटोमॅटिकली. सो दुय्यम स्थान आहे मान्य केलं. मग ऑटोमॅटिकली नेक्स्ट दुय्यम स्थान हटवून काय होईल, सशक्तीकरण. महिलांचं सशक्तीकरण तुम्ही मेजर कसं करता, सशक्तीकरण मेजर कसं करणार तुम्ही, त्याचा पूर्ण एक चार्ट मी शिकवेन. महिलांचे इश्यू शिकवताना 3 पॅरामीटरवर महिला सशक्तीकरण मोजलं जातं. महिला असो, कुठलाही दुर्बल घटक. एक आहे ॲटिट्यूड, एजन्सी आणि आउटकम. ॲटिट्यूड म्हणजे वृत्ती, एखाद्या विषयाप्रतीची, महिलांप्रतीची वृत्ती काय आहे समाजातली, तो ॲटिट्यूड. की महिला काय त्याला म्हणतात, म्हणजे महिलांनी जॉब करू नये, ओके, किंवा महिलांना फक्त एक वस्तू म्हणून बघणे, सेक्शुअल ऑब्जेक्ट वगैरे. जसे आयटम सॉन्गमध्ये, गाण्यांमध्ये महिलांना जसे शब्द वापरले जातात, चिकनी, चमेली, पव्वा, तंदुरी वगैरे. सो समाजाचा दृष्टिकोन कळतोय त्यांच्याकडे बघण्याचा. तर वृत्ती हे एक महिला सशक्तीकरण मोजलं जातं. दुसरं आहे आउटकम. आउटकम म्हणजे काय, तुमचे नंबर, सेक्स रेशो काय आहे, ओके, चाइल्ड इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, फिमेल मॉर्टॅलिटी रेट, मॅरेज, चाइल्ड मॅरेजेस किती होत आहेत, हे काय झाले आउटकम. आउटकमवर महिलांची स्थिती काय आहे ते तुम्हाला दाखवता आली पाहिजे. आणि त्याच्यानंतर काय, एजन्सी हा सगळ्यात महत्वाचा घटक असतो. एजन्सी म्हणजे ऍक्च्युली त्यांची त्यांचं स्वतंत्र वाढवा किंवा त्यांची काय झालं कॅपॅबिलिटीज, क्षमता त्या वाढवणे. सो क्षमता, वृत्ती आणि ऍक्च्युली समाजात काय होत आहे त्यांच्याबरोबर, आउटकम्स, फिगर्स, नंबरमध्ये मेजर केलं जातं महिलांचं सशक्तीकरण. महिलांना दाखवा असं सशक्तीकरण मेजर केलं जातं. मग ह्या सगळ्या फॅक्टरवर इंडियाच्या महिला कुठं आहेत, मी काय म्हणलं, सक्षमीकरण, कॅपॅबिलिटी वाढवा. मग सक्षमीकरण वेगवेगळ्या प्रकारे येतं, ते मी तिथे चार्टमध्ये शिकवेन तुम्हाला. एज्युकेशनल येतं, कल्चरल येतं, सोशल येतं, तुमचं हे येतं, लीगल येतं. सो लीगल एम्पॉवरमेंट, सोशल एम्पॉवरमेंट, एज्युकेशनल एम्पॉवरमेंट, इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट, ओके, फायनान्शियल एम्पॉवरमेंट, ह्या सगळ्यामध्ये महिला कशा दुय्यम आहेत. मग हे तुम्ही लिहिलं सशक्तीकरण. मग आता लॉजिकली पुढचा निबंध काय म्हणतोय, महिलांचे दुय्यम स्थान हटवण्यासाठी महिलांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. मग मानसिकता बदलल्यावर काय होईल का नाही पुढची गोष्ट आहे. पण मग ह्याच्यात आधी इम्प्लिसिट अझम्पशन काय आहे निबंधात, बदलणी, ते पुढे आलं, बदलण्याची गरज आहे ते त्यांनी स्वतः सांगितलं तुम्हाला. ह्याच्यात एक दडलेली आर्ग्युमेंट आहे, ती डिटेक्ट करता आली पाहिजे. आपण काय म्हणलं, महिलांना दुय्यम स्थान हटवण्यासाठी, म्हणजे इम्प्लिसिट अझम्पशन काय, महिलांचं दुय्यम स्थान आहे. कसं आहे लिहिलं, दुय्यम स्थान हटवून काय होईल, सशक्तीकरण. मग सशक्तीकरण कसं मेजर केलं जातं, सशक्तीकरण म्हणजे काय ते लिहिलं. मग आता निबंधात पुढे गेल्यावर निबंध काय म्हणतोय, सशक्तीकरणासाठी काय करावं लागेल, मानसिकता बदलावी लागेल. त्याच्यात अजून एक इम्प्लिसिट अझम्पशन शोधा. त्यांची मानसिकता, मानसिकता परफेक्ट. मानसिकता काय आहे त्याच्यापेक्षा थोडा अजून चेंज, की मानसिकतेमुळं स्त्रियांच्या सशक्तीकरण होत नाहीये का. निबंध काय म्हणतोय, मानसिकता बदलली तर स्त्रियांचं दुय्यम स्थान हटेल, सशक्तीकरण होईल. पण मग मानसिकता खरंच जबाबदार आहे का दुय्यम स्थानासाठी, ते आधी लिहून दाखवा. कसे स्त्रिया त्यांच्याच मानसिकतेमुळे मागास आहेत, कळलं, आधी ते दाखवा. मग बदलायची गरज कशी आहे, कसं बदलायचं वगैरे, तो पुढचा पाठ झाला. मग महिला स्वतःच्या मानसिकतेमुळे मागास आहेत हे निबंधात लिहा. मग सांगा मला उदाहरण की स्त्रिया त्यांच्या मानसिकतेमुळेच मागास आहेत, ह्याचं काय तुम्हाला उदाहरण जमतात का. आणि खूप भारी उदाहरण लिहू शकतो. पण मी काय सांगितलं मागाशी, उदाहरण हा निबंध नाही. सो त्याचं म्हणणं की सावित्रीबाई फुलेंना त्यांच्या सासूनी खूप विरोध केला. सो यस, मानसिकता बदलणं गरजेचं आहे. पण हे उदाहरण झालं.
तुला उदाहरण सपोर्ट मध्ये लिहायचंय. आधी काय लिहायचंय तुला तत्वज्ञान म्हणून सांगितलं. मॅक्झिमम पूर्व उदाहरण लिहिते ती. उदाहरण नुसते लिहून निबंधात मार्क मिळत नाहीत. तो करा विचार. आता याच्यामध्ये मी जेंडर इश्यू शिकवताना सुरुवातीलाच महिलांचे इश्यू शिकवताना 2 टॉपिक शिकवलेले. फेमिनिझम काय असतं, स्त्रीवाद, आणि फेमिनायझेशन म्हणजे काय, की तंत्रज्ञान वगैरेचं फेमिनायझेशन केलं पाहिजे. हा एक थोडा टेक्निकल कॉन्सेप्ट आहे. पण स्त्रीवाद काय असतो, फेमिनिझम जेव्हा आपण म्हणलो, ह्या फेमिनिझमचा मूळ गाभा काय होता, तो पॉईंट तुम्ही इथं निबंधात लिहायचा. तो लिहिला ना इतके मार्क मिळतात बघा. आता स्त्रीवाद काय असतो, फेमिनिझमचा गाभा, तर हजारो वर्ष स्त्रियांना काय म्हणून बघितलं गेलं, तिचं काम एकच, पोरं पैदा करणे, बेबी मेकिंग मशीन आणि घर सांभाळणे. सो फायनली स्त्री म्हणजे कोण, स्त्रीच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता समाजाचा सगळ्यांचा, की पुरुषांच्या गरजा भागवणारी गोष्ट. ओके. आणि एस्पेशली सेक्शुअल गरजा, कारण बाकी तर घरातली कामं करायला तुम्ही गडी ठेवू शकता. ओके. सो पुरुषांच्या लैंगिक इच्छा पूर्ण करणारी गोष्ट हजारो वर्ष महिलांना हे बघितलं गेलं. तिची ओळखच काय होती, शरीर. तू पोरं पैदा करू शकते का, ओके. तिला स्वतःचं काय अस्तित्व नव्हतं. स्त्रीवादाचं म्हणणं काय होतं, मी तिथं क्लासमध्ये सांगितलेलं की स्त्रीवाद जन्माच्या आहे ना मागं, की स्त्रीला एक फक्त बायोलॉजिकल गोष्ट म्हणून न ओळखलं जाता. बायोलॉजिकली काय असतं क्लासिफिकेशन, मेल आणि फिमेल, जे बायोलॉजिकल आहे, ज्याला तुम्ही अडवू शकत नाही. पुरुष आणि स्त्री नेचरनेच क्रिएट केलेले. मॅन अँड वुमन म्हणतो ना आपण, बाई माणूस, हे झाला सांस्कृतिक फरक. नैसर्गिक फरक आपण टाळू शकत नाही. मुलीच किंवा स्त्रियाच बाळाला जन्म देऊ शकतात, पुरुष देऊच शकत नाही. हे तर ऍक्सेप्टेबलच आहे, ह्याच्यात कोणी काहीच करू शकत नाही. ओके. स्त्रीवाद कधी येतो, जी गोष्ट नैसर्गिक नाही पण तुम्ही भेदभाव करता, ते येतं मॅन अँड वुमन, बाई माणूस. अरे बाई माणसाचं काम नाही जिम मध्ये जाणं. ओके. हे जेव्हा तुम्ही फरक करा, फिमेली फिट राहू शकतात, फिमेली व्यायाम करू शकतात. ओके. महिलांनी स्वयंपाक करावा. अरे सगळ्या हॉटेलमधले कुक तर पुरुष आहेत जास्त चांगलेवाले. कुठे लिहिलं नाही की स्त्रिया चांगला स्वयंपाक बनवू शकतात वगैरे. सो रादर पुरुष बाळाची चांगली काळजी घेऊ शकतात, फिजिकली फिट असल्यामुळे कुठलं नुकसान येऊ देऊ शकत नाहीत. स्त्रीचं काम फक्त बाळाला जन्म घालणे, रक्षण करणं पुरुषाचं आहे. पण आपण घरची काम पण स्त्रियांना दिलं. सो हे काय झालं, हा झाला संस्कृतीने केलेला भेदभाव, निसर्गाने नाही, सामाजिक. हा हटवणे. सो बेसिक स्त्रीवादाच्या चळवळीचं म्हणणं काय होतं, की स्त्रियांना शारीरिक गोष्टीच्या पुढेही ओळख असावी. ओके. की तिची ओळख ही फक्त शरीराने असू नये, मेल का फिमेल सारखी. ओके. तिची ओळख फक्त लैंगिक असू नये. तिची ओळख की बाई तिची नोकरी काय, ती जॉब काय करते, की तिची ओळख IAS IPS म्हणून असावी. ओके. ती स्वतःचे निर्णय घ्यायला सशक्त असावी. सो स्त्रीला तिच्या फक्त शारीरिक गोष्टीच्या पुढे पण तिची ओळख असावी. हा होता स्त्रीवादाचा महत्वाचा मुद्दा. तिला तिचं करिअर असावं, चॉईस असावं, हॉबी असावी. ती स्वतःच्या आयुष्यातले निर्णय स्वतः घेऊ शकते, कधी लग्न करायचं नाही करायचं, मुलं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तिला मिळाव्यात. हा स्त्रीवादाचा मेन मुद्दा होता. पण हे न होता आज समाजात दाखवून द्या की स्त्रियांची मानसिकता त्यांच्या दुय्यम स्थानाची कशी जबाबदार आहे. इन्स्टावर ह्याच्या पुरी रील बनवतात, काय म्हणतात, आम्हाला कपडे घालायचे स्वातंत्र्य, आम्ही कशी कपडे घालू शकतो, आणि रील बनवून तुम्ही पैसे कमवताय. ठीक आहे, पण फायनली झालं काय, तुम्ही तुमचं शरीरच विकत आहात. सो हजारो वर्षापूर्वी पण तेच चालू होतं, आज पण तेच करत आहात. सो तुम्हाला जर स्त्री म्हणून शरीराच्या पुढची ओळख पाहिजे असेल, की IAS IPS वगैरे अशी काही तुम्हाला मोठी ओळख पाहिजे असेल, तर स्त्रियांनीच पहिल्यांदा आपल्या शरीराचं वस्तुकीकरण करणं थांबवलं पाहिजे. हे तुम्हाला दाखवून दिलं पाहिजे, आलं पाहिजे की स्त्रियांची मानसिकता त्यांच्या गुलामीसाठी कशी जबाबदार आहे. ओके. स्त्रिया नावाला इलेक्शनला उभं राहतात, सरपंच सगळं जाऊन काम करतो. स्त्रीला कळलं पाहिजे ना, मग मी नाही हे काम करू शकत, तू इलेक्शनला उभं राहू नको, नवरा म्हणला तरी. जी चांगली आहे तिला शिकू द्या. आणि स्त्रियांनी पहिल्यांदा तिला मत केलं पाहिजे की जर एखादी शिकलेली स्त्री आहे, स्वतः इंडिपेंडंट आहे, ही माझ्यासाठी चांगलं काम करू शकते, मी तिला मत दिलं पाहिजे. स्त्रिया त्यांना मत देत नाहीत. ओके. हे जे स्त्रियांनी स्वतःची मत, तुम्ही स्वतःचा पगार वगैरे आहे, नोकरी आहे, स्वतः कमवताय, मग लग्न करताना तुम्ही अशाच माणसाची केलं पाहिजे जो तुमच्या लेवलचा आहे. तुम्ही जर तुमच्याशी जास्त श्रीमंताशी लग्न केलं, तो काय करणार आहे, तुम्हाला दरवेळी
खालीच बघणार, तुमचं स्थान कंटिन्युअसली दुय्यमच राहणार. सो तुम्हाला जर रिस्पेक्ट पाहिजे, एखादा मुलगा नोकरीवाला असेल, बिना नोकरीच्या मुलीशी लग्न करू शकतो, पण एखादी मुलगी ते करते का? तुझं तू पगार वगैरे कमवला तर तुझ्यात पण ती मानसिकता पाहिजे. ह्या स्त्रिया करत नाहीत आणि मग ऑटोमॅटिकली तुम्ही स्वतःला कायमच दुय्यम ठेवता. मग पहिल्यांदा आता निबंधात थर्ड पार्टमध्ये काय दाखवलं पाहिजे? हो, स्त्रियांची मानसिकता आहे, त्याच्यामुळेच त्या दुय्यम स्थानावर आहेत, त्यांची मानसिकता दुय्यम स्थानाला जबाबदार आहे, हे 7-8 गोष्टी लिहा. आणि त्याच्यामध्ये मग उदाहरण त्याला लिहायचं की बऱ्याच स्त्रियांच्या बद्दल जे रिफॉर्म होतात, काही स्त्रिया महिला ऍक्टिव्ह असतात लीडर, तर त्यांनाच अपोज केलं जातं समाजाकडून वगैरे. मग एखादी सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे, तिचा डिवोर्स झालेला आहे, ती काय आम्हाला येऊन सांगणार तिचा स्वतः डिवोर्स झालेला आहे? अशी जी स्त्रियांचीच मानसिकता असते, तिचं कशाला ऐका वगैरे, ही बदलली पहिल्यांदा त्यांनी स्वतः बदलली पाहिजे. ह्या विचारामुळे तुम्ही मागास आहात हे पहिले दाखवून द्या. मग नेक्स्ट लॉजिकली प्रश्न काय येणार आहे तुम्हाला निबंधात, आणि ह्याच्यात उदाहरण लिहायची. सावित्रीबाईंचं जसं लिहिलं असे सपोर्टमध्ये उदाहरण लिहायचे. मग स्त्रियांनी जर मानसिकता बदलली, नेक्स्ट दुय्यम स्थान हटू शकतं का? मग तुम्ही इतर पॉईंट नसतील ना तरी इकडे तिकडची उदाहरणं घेऊन उत्तर लिहू शकता. म्हणजे इकडे तिकडची उदाहरण कुठली लिहू शकता की जर स्त्रियांनी मानसिकता बदलून स्वतः काही गोष्ट करायला घेतली तर समाज बदललाय का, त्यांचं दुय्यम स्थान हटलंय का? मग त्याची उदाहरण लिहा. अहिल्याबाई होळकर जेव्हा स्वतः राजा झाल्या त्या किंवा महाराणी झाल्या, त्यांनी किती मोठमोठे समाजात बदल घडवून आणली. ओके, सो त्यांनी स्वतःला दुय्यम समजलं नाही की मी स्त्री आहे तर राज्य कसं चालवू वगैरे. त्यांनी खंबीरपणे राज्य चालवलं. झाशी राणी मानसिकता बदलली, इंग्रजांशी लढली. ओके, सो स्त्रियांनी स्वतःला मानसिकता जर बदलली आणि स्वतः हातात गोष्टी घेतल्या तर त्या स्वतःचं दुय्यम स्थान हटवू शकतात. हो का, इतिहासात अशी उदाहरणं आहेत. तिथं तू वाटलं तर अजून उदाहरण लिहू शकतो. मग ऑटोमॅटिकली आपण आतापर्यंत काय काय डिस्कस केलं निबंधात? स्त्रियांचं दुय्यम स्थान आहे का? सशक्तीकरण म्हणजे काय? दुय्यम स्थानाला स्त्रियाची मानसिकता जबाबदार आहे का? हो. मानसिकता हटली तर बदल होऊ शकतो का? हो. ओके, इतिहासात उदाहरण आहेत. मग आता ही मानसिकता हटवायची कशी? स्त्रियांची मानसिकता हटवण्यासाठी काय काय करावं लागेल? ओके, त्याच्यात नीतिशास्त्रातला वृत्ती बदल, मूल्य बदल, हा जे टॉपिक आहेत ना सगळे उतरून टाकायचे. मग शिक्षणातून आपल्याला कशी त्यांची मानसिकता बदलावी लागेल, समाजातून कशी बदलावी लागेल, धर्माकडून कशी बदलावी लागेल, धर्मातली गोष्टीतून वगैरे, असे सगळ्याचं थोडा पार्ट लिहून हा झाला तुमचा निबंधाला सोल्युशन. हे लय महत्वाचं असतं निबंधाला सोल्युशन लिहिणे, कारण तुम्ही निबंधात जे सोल्युशन टाकता ओके त्याच्यावर तुमचे सगळ्यात जास्त हे होतात, काय त्याला म्हणतात, मार्क्स आहेत. कारण त्यांना आता प्रशासनात अशी लोक पाहिजे जे तुम्हाला प्रशासनात देशाचे प्रश्न सोडवू शकतील, प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतील. त्यामुळे तुम्ही तिथं उदाहरण दाखवा का स्त्रिया अशी स्वतःची मानसिकता बदलू शकतात. ते लिहिलं की पुढचा पार्ट, लास्ट पार्ट निबंधाचा, जे मी सांगतो की नेसेसरी सफिशियंट कॉजेस टाकायचे. ठीक आहे, स्त्रियांनी मानसिकता बदलली, कशी बदलायची ते पण दिलं तुम्ही. लॉजिकली विचार करता त्यांनी दुय्यम स्थान हटेल का? स्त्रियांची मानसिकताच फक्त जबाबदार आहे का दुय्यम स्थानाला? मग अजून कुठल्या गोष्टी जबाबदार आहेत स्त्रियांच्या दुय्यम स्थानासाठी? मग त्याच्यामध्ये पुरुष प्रधान संस्कृती, सामाजिक परिस्थिती, पुरुष पण जबाबदार आहेत ना त्यांच्या दुय्यम स्थानाला. ओके, समाज पण जबाबदार आहे, फक्त स्त्रिया स्वतः जबाबदार नाहीयेत. सरकारची धोरणं आहेत का? 70 वर्ष झाले तरी महिलांना रिझर्वेशन दिलं नाही लोकसभेत, राज्यसभेत. सरकारी धोरणं पण हे आहेत, आर्थिक घटक पण आहेत. महिलांना हे जे सक्षमीकरणाचे कायदे जे आले ते खूप आत्ता कुठं आले, त्याचा इम्पॅक्ट होत नाहीये. पोलिसिंग, पोलीस दलामध्ये महिलांचा खूप कमी पर्सेंटेज वगैरे आहे. सो फक्त स्त्रिया त्यांच्या दुय्यम स्थानाला जबाबदार नाहीत, बाकी पण घटक आहेत, ते पण बदलणं गरजेचं आहे. तर स्त्रियांनी मानसिकता बदलली म्हणून दुय्यम स्थान हटणार नाही. हे अजून एक 100 शब्दात लिहिचं. कळलं? हे झालं नेसेसरी सफिशियंट कॉजेस. हे केल्यानंतर एक पॉईंट असतो डिसएग्रीमेंट. निबंधाला तुम्ही विरोध करू शकता, दर ठिकाणी करायचा नाही, इथं करायचा नाही. इथं तुम्ही नाही लिहू शकत की स्त्रियांनी दुय्यम स्थान मानसिकता बदलली तरी दुय्यम स्थान हटणार नाही, असं लिहायचं नाही. हा, ते पुरेसं नाहीये, बाकी पण घटक जबाबदार आहे, ते लिहू शकता. आणि मग तुमचं एंडला येणार आहे कन्क्लुजन. ओके, आता कन्क्लुजनचे पण बरेच वेगळे प्रकार असतात जे मी शिकवेन. त्यामध्ये एक असतो कन्क्लुजन विथ ऑप्टिमिझम. ते कसं करणार? कन्क्लुजन विथ ऑप्टिमिझम म्हणजे काय? वेगवेगळे प्रकार आहेत, समरायझेशन करू शकता वगैरे, पण ऑप्टिमिझम शक्यतो करायचं
खूप इझी असतं, हे काय त्याला अवघड नाही बरं, हे नुसती शिकायची गोष्ट आहे. रिपिटेटिव्हली ऐकलं ना तरी क्लासमध्ये तुम्हाला ते उदाहरणं कळून जातात आरामात. ओके, सो कन्क्लुजन कसं करायचं याचं ऑप्टिमिझमचं, की निबंध काय म्हणतोय, दुय्यम स्थान हटवण्यासाठी मानसिकता बदलणं गरजेचं आहे.